कल्याण न्यायालयाने आज महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांच्या मुलाची जी हत्या झाली होती, त्यामध्ये जो आरोपी होता शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी जो आहे महेश पाटील यांच्यासह 10 जणांना निर्दोष सुटका तर 3 जणांना शिक्षा सुनावली आहे। नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महेश पाटील यांचे वकील जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, आज ज्या पद्धतीने न्यायालयाने आदेश दिले आहेत, नेमकं काय आदेश या ठिकाणी दिलेत, किती जणांना शिक्षा या ठिकाणी सुनावलेली आहे? त्याच्यामध्ये 13 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्याच्यापैकी 10 आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्याच्यामध्ये सुनील भोईर, विजय वाकाडे आणि साजिद शेख या तिघांना कन्व्हिक्ट केले। त्यांना दोषी ठरवण्यात आले, पण कोणत्या कलमाखाली दोषी ठरवले हे आज मी तिला मेहरबान कोर्टाने सांगितलं नाही। ते गुरुवारी 7 तारखेला ते कोणत्या कलमाखाली त्यांना आणि किती शिक्षा झाली हे 7 तारखेला मेहरबान कोर्ट डिक्लेअर करेल। एकूण काय प्रकार होता, म्हणजे कशा प्रकारे ती हत्या झालेली, किती आरोपी होते, किती जणांचे या ठिकाणी साक्ष घेण्यात आली होती, किती पानाचा या ठिकाणी अहवाल जो आहे पोलिसांनी या ठिकाणी दाखल केला होता, काय नेमकं निकालाचं आहे आणि कशा पद्धतीने ही हत्या झाली? 23 मार्च 2006ला गोलवली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एक होळीच्या कार्यक्रमामध्ये बाळा भोईर माणसा एका एक्समाची हत्या झालेली। त्या हत्येचा बदला म्हणून यांनी 10 एप्रिल 2007 रोजी त्या हत्येमधला जो आरोपी होता विजय वंडार पाटील त्याची हत्या झाली। म्हणजे हा जो 2006 साली जो मर्डर झालेला बाळा भोईरचा, त्याच्या हत्येचा सूड म्हणून या लोकांनी हत्या केली असा यांच्यावर आरोप होता 13 जणांनो। पण त्याच्यामधले 13 जणांपैकी 3 जणांना कन्व्हिक्ट केले, 10 जणांना सोडले। त्याच्यातल्या महेश पाटील जे तुम्ही सांगितले शिंदे गटाचे, त्यांना या प्रकरणामध्ये नाग गोवण्यात आले होतं का जो माणूस कल्याण कोर्टामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वॉरंट कॅन्सल करायला 10/4/2007ला हजर होता। आता वॉरंट कॅन्सल करायची पद्धत अशी असते का सकाळी तो जे मॅटरमध्ये वॉरंट इश्यू केले त्या प्रकरणाला पहिले टेकन नॉट बोर्डचा अर्ज देऊन त्याच्यानंतर तो वॉरंट कॅन्सलेशनचा अर्ज देण्यात येतो आणि 11 ते 6च्या दरम्यानमध्ये कोणत्याही वेळामध्ये ते वॉरंट कॅन्सल केले जातं। म्हणजे त्यावेळेला महेश पाटील कोर्टात हजर असताना, वॉरंट कॅन्सल करायला मेहरबान कोर्टात हजर असताना त्याला ह्या हत्यामध्ये संशयित म्हणून अटक केलेला। तो पुरावा कोर्टापुढे आला म्हणून मेहरबान कोर्टाने त्यांची मुक्तता केली। एकूण किती जणांची साक्ष या ठिकाणी घेण्यात आलेली? याच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात जिथं हत्या झालेली त्याच्यातले 6 जण, त्यांनी प्रॉसिक्युशनला काही सपोर्ट केला नव्हता। त्याच्यानंतर 7, 8, 9 आणि 10 हे मैताचे नातेवाईक, 10 आणि 11 मैताचे सख्खे मामा आणि 7, 8, 9 हे मैताचे भाऊ यांनी साक्ष दिली होती। पण त्यांच्या साक्षीला मेहरबान कोर्टाने त्यांची साक्ष अशी होती का मर्डर करताना ते बाहेर उभे होते आणि ते पाहत होते, अशी त्यांची साक्ष होती। याच्यातले तपास अधिकारी जे होते हे मय्यत झाल्यामुळे त्यांची साक्ष काय नोंदवली नाही। याच्यातले पोस्टमॉर्टम केलेले जे डॉक्टर साहेब होते ते सुद्धा मय्यत झालेले, त्याच्यामुळे सुद्धा त्यांची साक्ष झालेली नाही। याच्यामध्ये आर्म्स ॲक्टमध्ये शिक्षा झाली काही माहीत नाही, पण याच्यामध्ये विजय बाकाडे यांनी त्याच्यामध्ये मैतावर गोळी झाडलेली असा त्यांच्यावर आरोप आहे, पण त्याच्यामध्ये सँक्शनसुद्धा घेतलेली नाही। मग आता ते 7 तारखेला आपल्याला कळेल का मेहरबान कोर्टाने नेमक्या कोणत्या कलमाखाली आणि किती वर्षाची शिक्षा दिली। आता 3 आरोपींना आता जेल कस्टडीमध्ये पाठवण्यात आले, पुढची भूमिका आपली काय असणार या विषयावरती आपण काय? त्याच्यावर आता मेहरबान कोर्टाने जे जजमेंट दिले त्याचा स्टडी करून ते हायकोर्टामध्ये अपील केली जाईल। त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये अपीलमध्ये बघितलं जाईल का याच्यामध्ये जो झालेला पुरावा आहे 18 वर्षांनी जर कन्व्हिक्शन होतं आहे, हा 2007चा गुन्हा आहे, 18 वर्षांनंतर शिक्षा झाली। याच्या अगोदर आरोपी लोक बेल आऊट होते। ह्याच्यातमध्ये विजय बाकाडेचा जो मेहरबान हायकोर्टाने बेल ग्रँट केलेला त्याच्यामध्ये असं ऑब्झर्वेशन होतं का ह्या हल्ल्यातील आरोपींनी मेहरबान यांनी या आरोपींनी मैताला गोळी मारली, पण PM रिपोर्टमध्ये काय मैताच्या अंगामध्ये शरीरामधून काही गोळी मिळून आली नाही आणि अनोळखी लोकांविरुद्ध फिर्याद होती आणि विजय बाकाडे याला ओळखपर्यंतमध्ये ओळखलं नव्हतं। या ग्राउंडवर उच्च न्यायालयाने त्याला जामीन अर्ज केलेला मंजूर। आता ते ऑब्झर्वेशनचं काय आहे तर आता जो सध्याचा पुरावा काय आला याचं अवलोकन करून अपीलपर्यंत दाखल करण्यात येईल। एकंदरीत पाहायला गेलं तर या महत्त्वाच्या केसवरती आज कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। मात्र तरी देखील 3 आरोपींना
जेल कस्टडी दिली असेल तरी त्या आरोपीचा नेमका रोल काय आहे, त्यांना काय शिक्षा सुनावतं, येत्या 7 तारखेला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार असून आरोपीच्या वकिलाने या संबंधामध्ये उच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा याचिका दाखल करणार असल्याचं मत या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.